ऋतुगंध 20व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आणि ऋतुगंध कमिटीचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. माझा ऋतुगंधशी संबंध जवळजवळ 20 वर्षापासून आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आय थिंक 2007 आणि 2008 मध्ये मी ॲज अ आयुर्वेदिक डॉक्टर लेखमाला 2 वर्ष मी आयुर्वेदावरच्या लिहित होते. त्याच्यामध्ये कारण ऋतू म्हटलं की आयुर्वेदामध्ये अनेक आहार विहारामध्ये आपण काय बदल करतो किंवा पथ्य अपथ्य आणि आहार ह्याच्यावरती मी लिहित होते. त्याच्यानंतर मध्ये एखाद दुसरा लेख लिहिला असेल. पण जेव्हा आपलं प्रकाशन सोहळा सुरू झाला आणि त्याच्यानंतर लेखांचं सादरीकरण व्हायला लागलं तेव्हा अनेक लेखकांच्या कथा मी येऊन इथे सादर केल्या. त्यासाठी ऋतुगंध कमिटीचे मोहना अतुल यांचे खरंच आभार. मागच्या अंकामध्ये मी लेख लिहिला होता आणि माझ्या स्वतःच्या लेखाचं मी सादरीकरण केलं होतं. तेव्हा ते झूमवर होतं. आज मी तुम्हा सगळ्यांच्या समक्ष माझा लेख वाचून दाखवते. छोटासा आहे. असंच मला असं वाटतं ऋतुगंधमध्ये पण माझी अशी थोडी थोडी बढती होतीये. त्याबद्दल सगळ्यांचे आभार. छोटासा लेख आहे तो तुमच्या समोर सादर करते. आणती मत कहो ना. बढती म्हटलं की आपल्याला आठवते परीक्षेत चांगले मार्क मिळून पुढच्या वर्गात झालेली बढती, नेक्स्ट ग्रेड. नोकरीच्या ठिकाणी चांगल्या कामामुळे झालेली बढती, प्रमोशन. आणि त्यामुळे पगारात झालेली बढती, सॅलरी इन्क्रीज. पण काहीही फार प्रयत्न न करता रोजच्या जीवनात होत असते ती म्हणजे वयाची बढती. जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपण विचारांनी अनुभवाने समृद्ध होत असतो. लहानपण देगा देवा असं सगळ्यांनाच वाटतं. आणि किती सुंदर दिवस असतात ते. कशाचं टेन्शन नाही, नुसती मजा आणि मस्ती. मग शाळा कॉलेज आणि मग शिक्षण पूर्ण होऊन नोकरी आणि मग लग्न. हा टप्पा सगळ्यांच्या आयुष्यात येतो आणि तोपर्यंत दरवर्षी आपल्याला आपलं वय कुठे ना कुठेतरी लिहावं, सांगावं लागतं. पण एकदा का आपण वयाची 25शी गाठली की मात्र आपलं वय फारसं कुठे सांगायची वेळ येत नाही. आणि मग अचानक एक दिवस जवळच वाचायला थोडासा त्रास व्हायला लागतो आणि लक्षात येतं बापरे 40शी लागली की काय. आणि मग आपल्याला एक कायमचा दागिना मिळतो. नेहमी दागिने हौशीने घालून वावरणारी मी हा दागिना मात्र सुरुवातीला चोरून आपल्याला कोणी बघत नाही ना हे बघून वापरू लागले. पण ह्या दागिन्यामुळे इतकं स्पष्ट दिसायला लागलं की तो हवा हवासा वाटू लागला आणि आपण चष्मा घालून काय स्मार्ट दिसतो अशी स्वतःची समजूत घालायला लागले. अचानक दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना मी अनुभवी वैद्य आहे असं वाटायला लागलं आणि कुठेतरी मन सुखावलं. जसजशी 50शी जवळ येऊ लागते तसतसं पांढरे केस डोकवायला लागतात आणि ते म्हणजे आपलं वय लपवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. काही जणांना तर तो सॉल्ट अँड पेपर लुक खूप आवडतो आणि आयुष्याच्या सुवर्ण पर्वात गोल्डन क्लब आपलं पदार्पण होतं. आयुष्य खूप शांत समृद्ध झाल्यासारखं वाटतं अनुभवांनी आणि विचारांनीही. अनेक जबाबदाऱ्या पार पडलेल्या असतात आणि पुढची 20-30 वर्ष आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आयुष्य कसं सुखी समाधानी घालवता येईल याचा विचार केला जातो. यालाच तर म्हणतात ना एजिंग विथ ग्रेस. आपलं वय कितीही वाढलं तरी मनाने तरुण असणं हे कधीही चांगलंच. हल्ली आपल्या वेशभूषा आणि केशभूषा ह्यामुळे खरं तर वयाचा अंदाज बांधणं कठीण. आणि मग आपल्यापेक्षा 20-25 वर्षांनी लहान असलेली मुलं मुली जेव्हा आपल्याला काकू मावशी हाक मारायला लागतात की बऱ्याच जणींना ते अजिबात आवडत नाही. खरं तर ते जवळपास आपल्या मुलामुलींच्याच वयाचे असतात आणि आणती मत कहो ना असा सूर सगळीकडे ऐकायला येतो. हल्ली तर दादाताई म्हटलेलं बऱ्याच जणांना आवडत नाही. पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे समोरचा माणूस कितीही वयाचा असला
तरी त्याला नावानं हाक मारावं अशी संस्कृती आपल्याकडेही वाढत चालली आहे. मला खरं तर असं वाटतं की जेव्हा आपल्याला कोणी ताई, मावशी, काकू म्हणतात, तेव्हा आपल्याबद्दलचं प्रेम, आपुलकी, आदर त्यातून व्यक्त होत असतो. अजूनही आपल्या नवीन पिढीवर चांगले संस्कार होत आहेत याची खात्री पटते. ह्यात कुठेही आपण वयाने मोठे झालो आहोत हे दाखवायचा कुठलाही हेतू त्यामध्ये नसतो. शेवटी एज इज जस्ट अ नंबर, हो ना? वय हा फक्त एक आकडा आहे, ती आपली ओळख नाही. तेव्हा ह्या वयाच्या बढतीकडे आपण प्रेमानं, आनंदानं आणि उत्साहानं सामोरे जाऊया.